नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब एक वेगळं वळण मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. लग्न जमणं आणि आपलं स्वतःचं घर होणं या दोन्ही गोष्टीत मेहनतीपेक्षा नशिबाचा भाग जास्त आहे, बरोबर की नाही? बरं, यात सुद्धा लग्न जमणं तर केवळ नशिबाचाच भाग आहे. घर आपण आपल्या मेहनतीने पैसा कमवून सुद्धा घेऊच शकतो, पण पैसा ओतून सुद्धा मनासारखं घर कधी कधी मिळत नाही किंवा ती वास्तू आपल्याला कधी कधी लाभतच नाही. ते सगळं परत नशिबावर अवलंबून असतं. मेहनत आणि नशिबाला अजून कसली साथ मिळाली तर आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला मदत होईल बरं. त्यासाठी काय करावं लागेल या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत ज्योतिष आणि वास्तुशास्त्र मार्गदर्शक, त्याचबरोबर विवाह प्रसाद याचे संचालक श्री प्रसाद शिवरकर. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब एक वेगळं वळण. धन्यवाद. सो बेसिकली मला ना हा प्रश्न नेहमी सगळेजण विचारतात की दिल के करीब कसं चालू केलं किंवा ही कल्पना तुला कशी सुचली. तेव्हा मी नेहमी म्हणते, म्हणजे जे मी उत्तर देते की मनीषाताई आणि मला ती सेम कल्पना सुचली होती. मी कुणासाठी तरी हे प्रोजेक्ट ऑलरेडी करत होते आणि म्हणजे ते लिहित होते आणि ते जे माझं स्वप्न होतं ते एका पाईपलाईनमध्ये होतं आणि मनीषाताईंनी सेम प्रोजेक्ट मला सांगितलं. मी त्यांना म्हणाले की नाही, मला माफ करा, मी नाही करू शकत कारण मी कुणासाठी तरी हे करते. तर ते कुणासाठी हे सगळ्यांना प्रश्न पडतो की कोणासाठी करत होतीस, ते कोणासाठी करत होतीस. तर ते प्रसाद सर आहेत, आमच्या सगळ्यांच्या दिल के करीब आहेत. अतिशय चांगला सज्जन माणूस. आणि मी असं म्हणेन की आज सगळ्यांना दिल के करीब दिसते ते तुमच्यामुळे. अरे बापरे. कारण जर का तुम्ही नाही म्हणाला असतात त्यावेळेला की नाही सुलेखा, तू माझ्यासाठी हे प्रोजेक्ट करतेस, मग माझ्यासाठी करायचं, स्वतंत्र करायचं नाही, तर मग सुलेखा तळवलकर यूट्यूब चॅनल पण झालं नसतं आणि दिल के करीब सुद्धा झालं नसतं. त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. नाही, कसं माहिती का की नशीबचा भाग असतो. आपण जे आता म्हणालो ना की हे सगळं नशिबाचाच खेळ होता. तुमच्या नशिबामध्ये दिल के करीबच होतं आणि हे दिल के करीब अत्यंत मोठे होण्याचं जे काही स्वप्न तुम्ही बघितलं त्याकरता तुमची पत्रिका, तुमचं नशीब आणि तुमची वास्तू तुम्हाला साथ देत होती आणि मला वाटतं ते अजून सुद्धा देतच राहणार आहे. येस येस. सो तुम्ही दिल के करीबचे सगळे एपिसोड तर बघताच. नक्की नक्की, प्रत्येक एपिसोड बघतो. थँक्यू सो मच सर. सो तुम्हाला असं वेगळं काही सांगायला नको की तुमचं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. निलिमा अमित तुमच्या ओळखीची असेलच कारण तुम्ही दिल के करीब बघता. सो ती अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे जी रेकी हीलर आहे आणि थीटा हिलिंग करते, लाईफ कोच आहे. एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य, अतिशय सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलंय. वा. आणि तुमच्यासाठी ना एक काहीतरी मेसेज असेल पुढे. वा. प्रत्येकाच्या अडचणीच्या मागे एक नवीन संधी लपलेली असते. एक आयुष्य अनेक प्रवास. खूपच छान, खूपच छान. नक्की वाचणार मी हे आणि मला सुद्धा खूप काही शिकायला मिळणार या पुस्तकामध्ये. धन्यवाद. थँक्यू. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे शैलजाताई मोरे आणि त्यांनी तुम्हाला गुरुगाथा गिफ्ट केली आहे. वा. मला असं वाटतं तुम्हाला खूप आवडेल. हो हो हो. आमच्या प्रोफेशन करता तर याचा अत्यंत उपयोग होणार आहे मला. खूप खूप छान. वा. ओम दत्त गुरुगाथा. थँक्यू. रोहन प्रकाशन सुद्धा दिल के करीबच्या अतिशय दिल के करीब आहेत. अनेक वर्ष आपल्याबरोबर जोडले गेलेत ते आणि त्यांनी तुमच्यासाठी ना सहज धनंजय जोशींचं हे पुस्तक पाठवलंय. झेन अध्यात्मावर आधारित अशा एक छोट्या छोट्या कथा आहेत ह्याच्यात. वा. खूपच छान. मला वाटतं आज सगळी अध्यात्माची चंगळच दिसते. तुम्ही आलात म्हणजे असणारच ना. वा. खूप छान. थँक्यू. सर, आपण जेव्हा दिल के करीब चालू केलं तेव्हा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मी म्हणा, मनीषाताई, अक्षय, आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून लोकांना गिफ्ट्स द्यायचो आणि आता गिफ्टिंग पार्टनर्स इतके झालेत की दिल के करीब फ्ली मार्केट सुद्धा आम्हाला त्यांच्याबरोबर करण्याचा योग आला आणि आता स्पॉन्सर्सना आम्हाला थांबवावं लागतं. इतकी गिफ्ट्स सेलिब्रिटीजना आम्ही आता देऊ शकतोय. आणि आता दिवाळी आली आहे
हो. सो दिवाळीसाठीचं उठणं वगैरे जे आहे वा, वा, किंवा वा. त्यासाठीची जी तयारी आहे ती डॉक्टर आरती सोमण यांनी पाठवलेली आहे. बरं. त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स ओके. आणि 100% हर्बल प्रोडक्ट्स त्या बनवतात. वा, सो याच्यामध्ये उठणी आहेत, फेस स्क्रब आहे, बॉडी स्क्रब आहे, वा, वा, सुंदर. नीम त्रिफळा टूथपेस्ट सुद्धा आहे, वा, बॉडी ऑइल आहे, हो हो हो, हर्बल सोप आहे, सगळं हर्बल नैसर्गिक. Yes, वा वा, आयुर्वेदिक. आयुर्वेदिक. छान. आणि या बॅकोझेन नावाच्या गोळ्या आहेत, अगदी तुमच्या स्वभावासारख्या आहेत, शांत रात्रीच्या घ्यायच्या, खूप छान छान वाटतं. झोप. हो, दिवसभर थकल्यानंतर रात्रीचा आराम. छान. हे झाला निसर्ग हर्ब्स. त्यानंतर बापरे, ह्याच्यात खूप गिफ्ट्स आहेत. बर बर, हो हो हो, वाटतं मोठी बॅगच घेऊन जावी लागणार आहे आज. ही बॅग हँड पेंटेड आहे बघा. वाव, वा, न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठी बनवलेली ही एक संस्था आहे. आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे अनु शर्मा. ही संस्था सुरतमध्ये आहे आणि त्या सगळ्या मुलांनी खूप प्रेमाने ही बॅग तुमच्यासाठी हँड पेंट करून दिली आहे. आणि हा हँडमेड एक दिवा सुद्धा त्यांनी पाठवलाय तुमच्यासाठी. वा, अतिशय त्याचा सुंदर. हो, सुगंध बघा ना किती छान दरवळलाय. अरे वा, हो 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 हो, सुरेख. है ना, छान आहे. छान. नाशिकला एक संस्था आहे बर बर, दिव्यांग महिलांसाठी आणि विद्याताई फडके बर, यांनी सुरू केलेली ही संस्था आहे. ओके. त्या सगळ्या मुलींनी बर बर, दिवाळीच्या अनेक वस्तू बनवलेल्या आहेत हो, हो, आणि हे तोरण रूपा वहिनींसाठी भेट म्हणून पाठवलंय. वा, अतिशय सुंदर. वास्तुशास्त्राचा आमचा हा एक उपायच असतो बरं का. अच्छा, तोरण. हो, तोरण हा एक उपाय असतो आणि ओम श्री स्वस्तिक ही चिन्ह असेल तर अतिशय चांगलं. अरे वा त्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे पण हे चांगलं आहे आणि गिफ्ट म्हणून तर अतिशय चांगलं आहे. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. सर, मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे की ज्योतिष आणि वास्तुशास्त्र हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या आयुष्यात आपल्याला कसं एफेक्ट करतं आणि असे काही किस्से तुम्ही सांगू शकता का किंवा अनुभव सांगू शकता का की तुम्ही एखादी पत्रिका बघितली, त्यानुसार तुम्ही त्यांच्या घराचं वास्तू केलं आणि त्यांना अगदी 180 डिग्रीज इफेक्ट्स मिळाले आणि त्यांचं आयुष्य छान झालं? अशा खरं म्हणजे हजारो केसेस आहेत. वास्तुशास्त्र हे पुरातन काळापासून चालू आलेले एक शास्त्र आहे. खरं म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र हे भारतीय संस्कृतीमधलं प्राचीन शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र हे मुख्यतः ग्रहांवर आधारित आहे आणि वास्तुशास्त्र हे मुख्यतः दिशा आणि पंचतत्व जे म्हणतो आपण, पंचमहाभूत, त्यावर आधारित असलेलं आहे. परंतु ह्याचा मानवाच्या कल्याणासाठी कसा उपयोग होईल हेच आपल्या ऋषीमुनींनी शोधून काढलं होतं आणि ते पुरातन काळापासून आज सुद्धा उपयोगी आहे. त्यावेळेस जे काही शास्त्र आपले ऋषीमुनी किंवा आपले आपण सायंटिस्ट म्हणू, त्यांनी जे काही डिझाईन केलेलं आहे ते आजच्या काळात सुद्धा उपयोगी पडतंय. उदाहरणार्थ आपण समजा द्यायचं तर असं धरा की एखाद्याला कुठली तरी अडचण आली आणि त्याला आता समजत नाही की मी ह्या मार्गाने जाऊ का ह्या मार्गाने जाऊ, म्हणजेच मी हा डिसिजन घेऊ का तो डिसिजन घेऊ. अशा वेळेस कुठला डिसिजन चांगला असेल माझ्यासाठी, राईट. किंवा आपण असं म्हणू की पत्रिकेप्रमाणे आपण त्याला योग्य प्रकारे गाईड करता येतं. समजा त्याचा विचार असेल की फॉर एक्झाम्पल मला बिझनेस करायचा आहे का मी जॉब करावा, तर आणि तो कन्फ्यूज असेल तर अशा वेळेस पत्रिका मात्र त्याला नक्कीच मदत करते. त्याची दशा, महादशा, अंतर्दशा किंवा त्याच्या पत्रिकेतल्या ग्रहांच्या स्थिती ह्या बघून आपण त्याला नक्कीच गाईड करू शकतो की बाबा त्यांनी बिझनेस करायला पाहिजे का त्यांनी नोकरी करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण मार्गदर्शक म्हणून ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचा उपयोग करत असतो. आता उदाहरण द्यायचं म्हणजे एका कपलनी मला कन्सल्टन्सी करता घरी बोलवलं होतं. कपल म्हणजे नवरा जो होता तो इंजिनियर आणि चांगल्या कंपनीमध्ये जॉब करणारा आणि बायको जी होती ती आर्किटेक्ट आणि ती स्वतःचा बिझनेस करत होती. परंतु त्यांनी बोलवलंच याकरता होतं की
ते म्हणे आम्ही खूप मेहनत करतोय, खूप कष्ट करतोय, पण समहाऊ काही फायनान्शियली कुठलंच काही क्लिक होत नाही. नवऱ्याला जॉबमध्ये भयंकर प्रॉब्लेम, जॉबचा प्रॉब्लेम, बॉसचा प्रॉब्लेम, सॅलरीचा प्रॉब्लेम, आणि बायकोला पण इथं काय ऑर्डर मिळण्याचा प्रॉब्लेम, ऑर्डर मिळाली तर पैसे रिकव्हरीचा प्रॉब्लेम. मग ह्या कंडिशनमध्ये काय करायचं, ह्या करता त्यांनी मला बोलवलं होतं. ज्यावेळेस मी त्यांच्या पत्रिका बघितल्या तर तो जॉब जो करत होता, पत्रिका बघितल्यावरती मला कळलं की यांच्या पत्रिकेत जॉबमध्ये सक्सेसच नाही. अच्छा. यांच्या पत्रिकेमध्ये होतं बिझनेसमध्ये यश. अच्छा. मग त्यांना मला सांगावं लागलं की तुमच्या पत्रिकेमध्ये जे जॉबमध्ये आहे ते कायम असंच राहणार. मग तुम्हाला जर फायनान्शियल कंडिशन सुधारायची असेल तर तुम्हाला बिझनेस एखादा बघणं गरजेचं आहे. अच्छा. आणि ते म्हटलं अहो मला तर काय आतापर्यंत कधी बिझनेसचा अनुभव नाहीये, आणि मी तर रेग्युलर जॉब करत आलेलो आहे आणि महिन्याला फिक्स सॅलरी घ्यायची ही माझी सवय आहे. पण म्हटलं नाही, तुमच्या पत्रिकेमध्ये प्रॉस्पेरिटी खूप आहे, असं नाही की तुम्हाला पैसा मिळणार नाही, पण त्याकरता तुम्हाला बिझनेस करणं गरजेचं आहे. आणि एक्झॅक्टली ऑपोजिट त्यांच्या बायकोच्या पत्रिकेत होतं. अच्छा. बायकोच्या पत्रिकेमध्ये जॉबमध्ये एकदम चांगलं होतं, पण ते करत होते बिझनेस. त्यांना म्हटलं तुम्ही एखाद्या मोठ्या फर्ममध्ये इंटिरियर आर्किटेक्टचा जर जॉब केला तर तुम्हाला एकतर त्याच्यातून पैसा चांगला मिळेल, मनशांती मिळेल आणि प्रोग्रेस सुद्धा होईल. मग दोघांनी थोडासा विचार केला आणि म्हटलं एक ट्रायल तरी घेऊया आपण. आणि अशा प्रकारे मग त्यांनी एक जॉब करत करतच एक बिझनेस सुरू केला, मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस सुरू केला. आणि मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस सुरू केल्यानंतर जॉब चालू असेपर्यंत 6 महिने त्यांनी तो कंटिन्यू ठेवला. 6 महिन्यानंतर जशी त्यांची पत्रिका बदलली, जशी ग्रहस्थिती बदलली, तसं त्यांना ऑर्डरची ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली मिळाली. आणि मग तो बिझनेस जो आहे तो त्यांचा फ्लरिश होत 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 गेला. मग नंतर ओव्हर द पिरियड त्यांनी तो जॉब पण सोडला, आणि इथं मिसेस जी होती त्यांचं पण जॉबमध्ये एकदम चांगलं चालू होतं. म्हणजे काय झालं, अशा प्रकारे ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या मदतीने त्यांचा पूर्ण 180 डिग्री जो टर्न झाला तुम्ही म्हटले ना, तो एकदम झाला. आणि मग नंतर ओव्हर द पिरियड प्रॉस्पेरिटी वाढत गेली. नंतरच्या काळात रेग्युलर ते फोन करतात, काही गायडन्स पाहिजे असेल तर बोलवतात, आणि पत्रिके आणि वास्तूच्या मार्गातून आणि त्यांच्या स्वतःच्या मेहनतीने अर्थात त्यांनी त्यांचं आयुष्य बदली केलंय. अच्छा. तुम्ही इंजिनियर आहात ना? हो. मग करिअर ऑप्शन म्हणून हे का निवडलं, म्हणजे ते कसं घडलं? हा, आता कसं आहे की वास्तू आणि ज्योतिष हा पत्रिकेमध्ये सुद्धा योग असावे लागतात. आता पत्रिका जर बघितली तर माझ्या पत्रिकेमध्ये तुमच्या पत्रिकेमध्ये आहेच ना. म्हणूनच मला असं वाटतं एवढ्या वर्ष कंटिन्यू तुमचं हे फील्ड जे आहे ते प्रोग्रेसिव्हच चालू आहे, आणि अजूनही चालू राहणार. तुमची पत्रिका सुद्धा माझ्याकडे आहेच. तर वास्तू ज्योतिष हे सुद्धा पत्रिकेत योग असावे लागतात. शिक्षण एखाद्या क्षेत्रात असेल, त्यानंतर बिझनेस एखाद्या क्षेत्रात असेल, आणि जॉब एखाद्या क्षेत्रात, असे 3 वेगवेगळे सुद्धा क्षेत्र असू शकतात. हे 3 वेगवेगळे क्षेत्र असू शकतात. यामध्ये माझी जर पत्रिका धरली तर इंजिनियर होतं, त्याच्यानंतर जॉब इंजिनिअरिंग मध्ये होता, पण बिझनेस मात्र टोटली वेगळा होता. तर त्याच प्रकारे हे सगळं पत्रिकेत लिहिलेलं असतं, आणि त्या प्रकारे आपण जर प्रयत्न केले तर त्या गोष्टी आपल्याला मिळतात. म्हणजे काय की पत्रिकेमध्ये योग असतात, परंतु त्या योगाला कर्माची जर आपण जोड दिली तर नक्कीच ते योग आपल्याला येतात. आणि समजा त्याप्रमाणे आपले कर्म नाही झाले तर असलेले योग सुद्धा निघून जाऊ शकतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो ना की जर पत्रिकेत आहे तर मी प्रयत्न कशाला काही करायला पाहिजे, मला सगळं मिळेल म्हणून. तर तसं नाही, पत्रिकेला कर्माची जोड ही नक्कीच असते. त्याप्रमाणे कर्म झालं तर रिझल्ट येतातच. नाही, पण मग तुम्ही कधी ठरवलं, कितव्या वर्षी ठरवलं की इंजिनिअरिंगचा तुम्ही जॉब करत होतात ना एका ठिकाणी, आणि ते न करता आता मला मी फुल टाइम या व्यवसायात शिरणार आहे, हे कसं कधी ठरलं? ज्या वेळेस माझी ग्रहांची दशा चेंज झाली त्यावेळेस ऑटोमॅटिकली मला वाटायला लागलं की ह्या फील्डकडे आपण वळावं. आणि मग जनरल एक हॉबी म्हणून मी ते स्टडी करायला लागलो, ज्योतिष. आणि ज्योतिष स्टडी करता करता एका कंपनीत जॉब करत होतो. जॉब करत असताना त्यांनी एका वास्तूवाल्याला अपॉइंट केलं, आणि मी तिथं डिपार्टमेंट हेड म्हणून होतो, आणि त्यांची जबाबदारी माझ्याकडे दिली. त्यांनी सांगितलं की बघा, हे आपली वास्तू कन्सल्टंट आहेत, भारतभर त्यांच्या ऑलमोस्ट 50 फॅक्टरी आहेत. तर मला सांगितलं की तुम्ही यांच्याबरोबर सगळीकडे जायचं, आणि ते जे काय सांगतील, चेंजेस सांगतील ते नोट डाऊन करायचे, आणि त्या प्लॅन्ट हेड जो आहे त्याच्याकडनं ते चेंज करून घ्यायचे. आणि मग जसं मी त्यांच्याबरोबर एक फॅक्टरी, दुसरी फॅक्टरी, तिसरी फॅक्टरी जात गेलो, आणि त्यांनी जे काही चेंजेस सांगितले ते आम्ही प्लॅन्ट हेड करून चेंज करून घेतले. आणि ते चेंज केल्यावर
फॅक्टरीचा जो काही प्रोग्रेस झाला तो बघूनच मी आश्चर्यचकित झालो. म्हटलं एकीकडे प्रोडक्शन, मार्केटिंग, MD कंपनीचा प्रोग्रेस करण्याकरता खूप कष्ट करतात, दुसरीकडे कोणीतरी एक वस्तूवाला येतो, तो काहीतरी चेंज करायला सांगतो आणि कंपनीची भरभराट व्हायला सुरुवात होते. म्हटलं हे काहीतरी वेगळं सायन्स आहे आणि हे डेफिनेटली काम करतंय. तो एक डोक्यात विचार होता. तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होतात? मी त्यावेळेस 45 वर्षाचा होता. अच्छा. ओ हो, म्हणजे हे करिअर लेट सुरू केलं तुम्ही? लेट सुरू केलं हे. आणि सुरू लेटच झालं का तर माझी पत्रिका, हा. पत्रिकेमध्ये जशी माझी दशा अंतर्दशा चेंज झाली तस तसं माझं ह्या क्षेत्राकडे अट्रॅक्शन वाढायला लागलं आणि जॉब मधला इंटरेस्ट हळूहळू कमी होत गेला. अच्छा. हा, आणि मग मी काय केलं की जॉब चालू असताना स्टडी केला. स्टडी केल्यावरती बरेच फ्री व्हिजिट्स म्हणतो ना आपण, ते फ्री व्हिजिट्स केल्या. फ्री व्हिजिट्स केल्यानंतर लोकांना बऱ्यापैकी त्यातनं अनुभव यायला लागले आणि मग मला सुद्धा बरं वाटायला लागलं की अरे बापरे, हे जे काही शास्त्र आहे ते खरंच काम करते बरं का, आणि ते माझ्याही माध्यमातून करते. आणि मग ज्यावेळेस मी पत्रिकेचा अजून डिटेल स्टडी केला त्यावेळेस कळलं की पत्रिकेमध्ये सुद्धा तुमची ग्रहाची स्थिती, तुमची शनीची स्थिती, तुमची बुधाची स्थिती जर पॉवरफुल असेल तर तुम्ही या क्षेत्राकडे नक्की वळवू शकता. आणि मग हळूहळू माझा जॉब मधला इंटरेस्ट कमी झाला आणि जसं इथं बसायला लागलं तसं मग मी तो जॉब सोडून दिला आणि मग नंतर ॲब्सोल्युटली मागे वळून बघायची काही गरज नाही पडली. मग त्यानंतर ॲस्ट्रोलॉजी, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र या सगळ्याचा स्टडी करून हजारो व्हिजिट्स केल्या, हजारो पत्रिका बघितल्या आणि मग प्रॅक्टिकली सुद्धा जसं तुम्ही एखाद्या गोष्टीचं प्रॅक्टिस करतात तसं तुमचं नॉलेज सुद्धा वाढत जातं ना. मग त्याप्रमाणे नॉलेज पण वाढत गेलं. प्लस बऱ्याच प्रकारचे कोर्सेस जे आहेत ते सुद्धा केले आणि मग अशा प्रकारे याच्यात घोडदौड चालू आहे अजून. सो सर, जेव्हा तुम्ही एका ठिकाणी व्हिजिटसाठी जाता तेव्हा डेफिनेटली तो समोरचा माणूस तुम्हाला बोलवतो. म्हणजे मी जर का तुमची क्लायंट असेल तर मी माझ्या घरी काहीतरी इश्यू किंवा माझ्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला माझी पत्रिका दाखवायची आहे आणि मला घराचं वास्तू नीट करून घ्यायचं आहे, कारण मला कुठेतरी असं विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला बोलवणार. पण असं पण कधीतरी म्हणजे ह्यामध्ये 50% तुमचं काम होऊन जातं. पण असं सुद्धा घडलंय का की एखाद्या नॉन बिलिव्हर कडे तुम्ही गेलायत आणि त्याला मिरेकल्स घडून दाखवले? हो हो, बऱ्याच वेळेस काय होतं की, पण त्याला कसं तुम्ही कन्व्हिन्स करता? हो हो, नाही, बऱ्याच वेळेस काय होतं की घरामध्ये ज्यावेळेस जातो ना ते लेडीजनी बोलवलेलं असतं आणि नवऱ्याचा विश्वास नसतो. परंतु ते नवरा म्हणतो की हे बघ माझा काही विश्वास नाही, बायकोला सांगतो तुला जे काय करायचं ते कर, पण मी काही त्यावर विश्वास पण ठेवत नाही आणि मी ते जे काय सांगतील ते मी फॉलो पण नाही करणार. पण बायकोच्या पुढे आपलं तो हो म्हणून जातो. अशा बऱ्याच ज्यावेळेस घरांची व्हिजिट करतो मी, तर एका घरामध्ये अशीच व्हिजिट केली होती. बायकोनी बोलवलं, बायकोनी सांगितले माझे मिस्टर आतल्या रूममध्ये आहेत, मीच तुम्हाला सगळं सांगणार आणि त्यांचा तर काही विश्वास नाही आहे. मी म्हटलं एकदा बोलून तर बघा, मी सांगून बघतो, विश्वास बसो अगर नको बसो, त्यांना ॲटलिस्ट काहीतरी नॉलेज तरी मिळेल. तर तिने बोलवलं त्यांना. मग आपलं ते थोडंसं तोंड वेडं वाकडं करून येऊन बसले आणि मग मी जसं जसं सांगायला लागलो तर बायकोची पत्रिका मी घेतली आणि बायकोच्या पत्रिकेवरून मी हळूहळू त्यांच्याविषयी जसं जसं सांगायला लागलो तसं तसं त्यांना सुद्धा खूप आतमधून असं वाटायला लागलं की माझ्याविषयी पण काहीतरी जाणून घ्यावं. मग मला ते म्हटले की हे शास्त्र खरं असतं का? मी म्हटलं थांबा, हे शास्त्र जे आहे ना विश्वास ठेवायचं नाहीये, अनुभवाचं शास्त्र. बरोबर आहे. तर म्हटलं तुमची पत्रिका बघितली तर चालेल का, तुम्हाला थोडं सांगितलं तर चालेल का? हो म्हटले चालेल, बघू बघू. त्यांची पत्रिका घेतली मी. त्यांच्या पत्रिकेमध्ये सगळ्या ज्या आधीच्या घटना घडल्या होत्या त्या मी त्यांना सांगितल्या, मेजर घटना म्हणजे की तुमच्या ह्या काळामध्ये तुम्हाला जॉबमध्ये अशा अशा प्रकारच्या अडचणी आल्या, तुमच्या ह्या काळामध्ये तुम्हाला कुठेतरी तब्येतीचे आजार पण आले, ह्या काळामध्ये तुमच्या कुठेतरी रिलेशन्स डिस्टर्ब झाले. मग ज्या वेळेस त्यांनी ते सगळं लिंक लावायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांचं एकदम असं वाटायला लागलं की अरे बापरे, यांना तर मी पण ओळखत नाही किंवा माझी बायको पण ओळखत नाही, पण आम्ही कुठलंही बॅकग्राऊंड दिलेलं नाहीये, मग यांना माहिती कसं झालं? मग मला त्यांनी विचारलं तुम्हाला कसं काय कळलं, काही तुम्हाला कसं कुठून काही देवाने कुठून तरी काही तुम्हाला सांगितलं, काही साक्षात्कार झाला का? म्हटलं बिलकुल नाही. ज्योतिषशास्त्र हे पूर्णपणे ग्रहांवर आधारित असलेलं, गणितावर आधारित असलेलं, भूगोलावर आधारित असलेलं, मानसशास्त्रावर आधारित असलेलं सायन्स आहे आणि हे पूर्णपणे आपल्या ऋषीमुनींनी इतकं छानपैकी आपल्याला ते शिकवून ठेवलेलं आहे. त्याचा जर आपण प्रामाणिकपणे स्टडी केला ना तर म्हटलं तुम्हाला सुद्धा हे शास्त्र शिकायला अवघड नाहीये. मग त्यांना ती इतकी क्युरियोसिटी वाटायला लागली. मग ते म्हटले की पुढे काय करायचंय?
मी म्हटलं आत्ताच्या तुमच्या पत्रिकेप्रमाणे बहुतेक तुम्हाला जॉबमध्ये फार प्रॉब्लेम चाललेला आहे आणि असं दिसतंय की तुम्ही चेंज करण्याच्या तयारीत आहात. आणि म्हटले हा तर खरा माझा प्रॉब्लेम आहे, पण म्हटले कसं बोलायचं आणि कोणाशी बोलायचं, कारण बाहेर बुवाबाजी तर खूप चालते आणि पैसे लुटण्याचाच प्रकार जास्त आहे. आणि मला तर लोक सांगतात की नाही, मला असं वरून कुठून तरी समजलं, मला इकडनं कुठून तरी कोणीतरी असे काहीतरी साक्षात्कार झाला, असे काहीतरी लोक भेटतात. म्हणून म्हटले मला या शास्त्रावरच विश्वास नाही. पण जसजसं मी त्यांना पत्रिकेतून सांगायला लागलो, त्यांना म्हटलं की तुमच्या पत्रिकेप्रमाणे आत्ता मात्र डेफिनेटली जॉब चेंज तुम्ही करणं गरजेचं आहे, कारण जर हा जॉब तुम्ही कंटिन्यू ठेवला तर तुम्हाला या जॉबमधून काढून टाकण्यात येईल आणि मग नंतर पुढचा जॉब मिळणं सुद्धा कठीण होऊन जाईल. आहे या सॅलरीपेक्षा तुम्ही कमी सॅलरीमध्ये जावं लागेल. ते म्हटलं हाच प्रॉब्लेम माझा चालला आहे आणि जवळजवळ महिन्याभरापासून मी विचार करतोय की खरंच हा जॉब चेंज करावा का नाही करावा, नवीन जॉबमध्ये परत असेच प्रॉब्लेम होतील का, आहे तेच आपलं बरं आहे. तर तुम्ही सांगत असाल तर म्हटले मी ते नक्की प्रयत्न करतो. सो आपल्या आयुष्यामध्ये असे काही दिवस येतात जेव्हा आपल्याला कधीतरी वाईट असं म्हणजे वाटतं आपल्याला लो वाटतं किंवा चॉईसेस असे 4 असतात कधी कधी. म्हणजे असं नाही की आपल्याला माहितीच नाही आपण काय करायचं, 4 चॉईसेस असतात, पण त्यातला कुठला नेमका म्हणजे निवडायचा हे सांगणारा आपल्याला कोणीतरी तुमच्यासारखं तज्ज्ञ लागतं. बरोबर. सो असा जर का एखादा म्हणजे ज्योतिषी असेल किंवा वास्तूमध्ये जर का एक्सपर्ट असेल तर अशा लोकांची डेफिनेटली आपल्याला हेल्प होते. बरोबर. डेफिनेटली. कसं आहे की शेवटी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, परंतु तो कुठल्या दिशेने प्रयत्न करतो किंवा त्यांनी कुठल्या दिशेने प्रयत्न करावे, हा जो एक बेसिक डिसिजन जो आहे ना, तो आपल्या पत्रिकेतून आपल्याला नक्कीच गायडन्स मिळतं आणि त्याचबरोबरीने वास्तुशास्त्रातून पण आपल्याला गायडन्स मिळतं. पत्रिका तुम्हाला एखादी घटना कधी घडेल आणि तुम्हाला त्याच्यातून काय मिळेल हे सांगतं, आणि वास्तुशास्त्र हे तुम्हाला ती घटना खरंच मिळणार आहे का आणि किंवा ती गोष्ट तुम्हाला खरंच मिळणार आहे का आणि ती कशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला वास्तुशास्त्र सांगतं. म्हणजे उदाहरणार्थ असं झालं की पत्रिकेने सांगितलं तुम्हाला की तुमच्या नशिबामध्ये आता 100 रुपये आहेत, परंतु ते 100च्या 100 रुपये मिळणं किंवा न मिळणं हे तुमचं वास्तुशास्त्र ठरवतं. म्हणजे समजा तुमच्या पत्रिकेप्रमाणे पत्रिका चांगली आहे, तुम्ही प्रयत्न पण करतायत, 100 रुपये नक्की तुम्हाला मिळणार आहे, पण जर तुमच्या घरामध्ये वास्तूचे दोष असतील तर ती पत्रिका 100% तुम्हाला मिळून देत नाही. मग ते 100च्या जागी तुम्हाला 80 रुपये मिळतील, 70 रुपये मिळतील, अशा काही घटना घडतात. किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये सांगितलेलं, फॉर एक्झाम्पल असं जरा की तुमच्या पत्रिकेमध्ये सांगितलंय की तुम्हाला फूड इंडस्ट्रीमध्ये खूप चांगला सक्सेस आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तुमच्या घरामध्ये सुद्धा फूडचा बिझनेस करण्याकरता त्या ज्या दिशा आहेत त्या दिशा सुद्धा तुम्हाला सुटेबल असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ फूड इंडस्ट्री म्हटलं तर घरातली आग्नेय दिशा जी आहे ती एकदम महत्वाची आहे. मग तुम्हाला आग्नेय दिशेला कुठलाही दोष येता कामा नये, ही तुमची पहिली रिक्वायरमेंट झाली. कारण काय होतं की 100% तर तुम्हाला वास्तूप्रमाणे घर मिळू शकणार नाही, परंतु तुमची रिक्वायरमेंट, तुमचं प्रोफेशन, तुमचं शिक्षण, तुमची पत्रिका ह्याला सुटेबल असलेलं घर असणं ही तुमची मुख्यतः पहिली गरज असते. त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळत असतात. असं झालं की एक मोठा उंच टॉवर आहे आणि एका साईडचे सगळे जे लोक आहेत त्या सगळ्यांची काही परिस्थिती वाईटच असते असं नाही, किंवा त्यांची सगळ्यांचीच परिस्थिती चांगली असते असं नाही. खालच्या मजल्यावरचा आणि त्याच्या वरच्या मजल्यावरचा दोघांनी वेगळे रिझल्ट येत असतात. तर ते अवलंबून असतं तुमच्या पत्रिकेवर. म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये समजा उदाहरणार्थ एक उत्तर दिशेचा दोष असेल आणि तुमच्या घरामध्ये पण उत्तर दिशेचा दोष असेल तर त्या व्यक्तीला जास्त त्रास होतो. आणि तुमच्या वरचा जो आहे त्याच्या उत्तर दिशेचा घरामध्ये दोष आहे पण पत्रिकेमध्ये उत्तर दिशेचा दोष नाहीये, त्यावेळेस त्याला तुमच्यापेक्षा कमी अडचणी येते. पत्रिकेमध्ये दिशेचा दोष म्हणजे पत्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला हे समजतं की वास्तूचे कुठले दोष तुमच्या पत्रिकेत आहेत असं कळतं आपल्याला, ते बघता येतं आणि त्याच्यात त्याप्रमाणे आपल्याला उपाययोजना सुद्धा करता येतात. म्हणजे उदाहरणार्थ असं एक्झाम्पल धरा की उत्तर दिशेला दोष आहे, उत्तर दिशा तुमच्या घराची समजा बिघडलेली आहे आणि तुमच्या पत्रिकेमध्ये सुद्धा उत्तर दिशेला दोष असेल तर तुम्हाला फायनान्समध्ये जास्त अडचणी येतात. मग समजा बिझनेस असेल तर रिकव्हरीमध्ये अडचणी येतात किंवा ऑर्डर मिळण्यामध्ये अडचणी येतात. असं दिशा ही तुमच्या पत्रिकेप्रमाणे आणि वास्तूप्रमाणे दोन्हीप्रमाणे काम करत असते. कारण शेवटी काय की वास्तुशास्त्रामध्ये दिशा आहेत, वास्तुशास्त्रामध्ये 5 एलिमेंट्स पंचमहाभूत आपण म्हणतो ते आहेत आणि त्या त्या दिशेला परत त्या त्या देवता आहेत, ते ग्रह सुद्धा आहेत. त्यामुळे पत्रिकेमध्ये
तुम्ही फक्त नवग्रहांचा विचार करतात किंवा नक्षत्राचा विचार करतात, पण वास्तुशास्त्रामध्ये ग्रह तर आहेच, परंतु जे 5 एलिमेंट आपण म्हणतो त्यांचा सुद्धा विचार करतो आपण. तर अशा प्रकारे पत्रिकेच्या माध्यमातून आणि वास्तूच्या माध्यमातून हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, पीस, सेफ्टी, करिअर, बिझनेस, रिलेशनशिप आणि मॅरेज इत्यादी किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला येतात किंवा ते दोष असतील तर जातात, सगळेच कव्हर होतात ते करा. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता तुम्ही म्हणालात की पत्रिका आणि वास्तू, ओके, आता बिल्डिंगचं तुम्ही उदाहरण दिलं की एका बिल्डिंगमध्ये एकावर एक लोक राहतात, बरोबर, त्या दिशेची घरं सपोज सगळ्यात छान असतील, तर मे बी हा गरीब असेल तो वरचा श्रीमंत असेल किंवा काही घडू शकतं, बरोबर, म्हणजे त्यांच्या पत्रिका वेगळ्या वेगळ्या असतात. हे झालं बिल्डिंग मध्ये त्याच दिशेला राहणारी माणसं. पण घरामध्ये सुद्धा घर एकच आहे, वास्तू एकच आहे, पण प्रत्येकाच्या पत्रिका वेगवेगळ्या आहेत. परफेक्ट. मग आपल्याला कसं कळणार की ह्या पत्रिकेला ही वास्तू अनुसरून आहे किंवा बरोबर नाही? आता ज्यावेळेस आपण घरामध्ये कोणाची पत्रिका बघितली जाते? हेड ऑफ द फॅमिली. हा, तर सगळ्यात महत्वाचं हेड ऑफ द फॅमिली जो आहे किंवा घरातला कर्ता पुरुष जो आहे त्याच्या भोवती सगळं घर अवलंबून असतं. त्यामुळे त्याची पत्रिका ही जास्त महत्वाची आहे, त्याची पत्रिका ही जास्त काम करत असते. दुसरा मुद्दा असतो की ते घर कोणाच्या नावावर आहे, त्याच्याप्रमाणे सुद्धा ते घर आपल्याला इफेक्ट देत असतं. आणि तिसरी, पण भाड्याचं घर तर वेगळ्याच माणसाच्या नावाने असतं. हो, पण राहत आपण असतो. मग ते भाड्याचं ज्यावेळेस घर असतं त्यावेळेस जो ओनर आहे त्याला सुद्धा काही इफेक्ट जातात, आणि जिथे जे राहणारे लोक आहेत त्यांना मॅक्झिमम इफेक्ट येतात ते. पण इफेक्ट ओनरला सुद्धा थोडेफार प्रमाणात जातात, कारण त्याची व्हायब्रेशन्स, त्याच्या भावना त्या घरामध्ये गुंतलेल्या असतात. त्यामुळे वास्तुशास्त्र हे जे आहे ना, हे आपण म्हणू शकतो की मेटाफिजिक्स आहे, म्हणजे ते भौतिक शास्त्रावर आधारित आहेत, त्याचबरोबरीने तुमचे व्हायब्रेशन्स, तुमचे भावना याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ खाली आणि वरती जर घर असेल, दोष तर सारखे आहेत, परंतु त्या घरामध्ये जर एक कुटुंब आहे ते खूप आध्यात्मिक आहे, ते बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी फॉलो करते, आणि वरचं जे कुटुंब आहे ते फार काही फॉलो नाही करत, किंवा त्याची इंटरनल अरेंजमेंट जरी वेगळी असेल तरी सुद्धा ते इफेक्ट, रंग वेगळे वेगळे वापरले असतील, चुकीचे वापरले असतील. येस, म्हणजे इनफॅक्ट वास्तुशास्त्र हे दिशा, वास्तुशास्त्र हे तुमचं कलर्स कॉम्बिनेशन, वास्तुशास्त्र हे वेट बॅलन्सिंग, वास्तुशास्त्र हे कुठले ॲटम कुठे ठेवावे याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आम्ही खाली आणि वरती दोन्ही फ्लॅटला व्हिजिट करतो, कारण खालचा माणूस काय म्हणतो, मला तर एवढा त्रास आहे, माझ्या वरच्याचं तर सेम घर आहे. मग ज्यावेळेस आम्ही दोघंही बऱ्याच ठिकाणी असं झालं की त्याला मी वरती नेऊन दाखवलंय की त्याचं देवघर बघ कुठे, तुझं देवघर बघ कुठे, किंवा त्यांनी बघ ह्या दिशेला हा कलर वापरला, तू या दिशेला वेगळा कलर वापरला. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा वास्तूचे दोष तयार होतात, किंवा छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा आपल्याला मार्ग मोकळे होऊ शकतात. इतकं वास्तुशास्त्र डिटेलिंग मध्ये काम करतं. हा, मी आत्ता ते डिटेलिंग हा खूप छान शब्द वापरलात. मी म्हणणार होते हे सगळं खूप किचकट आहे, म्हणजे कसं लक्षात ठेवायचं सामान्य माणसाने. आता तुमच्यामुळे तर मी हे शास्त्र शिकायला सुद्धा लागले, मग तुमच्यापर्यंत पोचायला मला प्रॉबेबली पुढला जन्म लागेल, पण निदान मला एखाद्या घरात गेल्यानंतर एक असं बघितल्यानंतर तरी कळतं काय चूक आहे काय बरोबर आहे, किंवा व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह आहेत का नेगेटिव्ह आहेत, किंवा रंग जर का त्यांनी चुकीच्या जागी, म्हणजे सपोज नॉर्थमध्ये लाल रंग जर का वापरला असेल किंवा साऊथमध्ये ब्ल्यू वापरला असेल, तर तिथे उभं राहून सुद्धा जरा अरे बापरे हे नाही आहे बरोबर असं वाटतं मला. पण एखादा माणूस ज्याला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये, तो खूपच कूल असतो, खूप चिल असतो, आणि तो आनंदात राहू शकतो टिल ही स्टार्ट्स फेसिंग सम ऑर दी अदर प्रॉब्लेम. परफेक्ट. म्हणजे माझ्या घरामध्ये सुद्धा ना एखादी गोष्ट जर का, आता आई वडील पण असतात, मुलं असतात, नवरा असतो, तर चुकीच्या ठिकाणी एखादी चुकीची वस्तू ठेवतात ते, तर माझं असं होतं की मी पटकन उचलून दुसऱ्या ठिकाणी ते त्या पोझिशनमध्ये त्या दिशेला ती गोष्ट ठेवते. तर ते खूप इरिटेट होतात, कारण सी आय एम अ बिलिव्हर, दे आर नॉन बिलिव्हर्स. पण मग अशा वेळेला काय करायचं? नाही, पहिली गोष्ट काय माहिती का, वास्तुशास्त्र हे परिणामावर आधारित आहे. म्हणजे परिणाम काय येतात, कारण तुम्हाला एक गंमत सांगते मी, म्हणजे गंमत नाही आहे ऑफकोर्स, मला आर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे आणि माझे पाय सतत दुखत असतात. सो नॉर्थमध्ये त्यांनी खूप वजन ठेवलं होतं आणि काळ्या रंगाचं सामान होतं, वजनदार होतं.
तर ते मी त्यांना काढायला लावलं आणि काही दिवसानंतर परत माझे पाय इतके का दुखतायत म्हणून मी आर्याला फोन करून विचारलं. मी म्हंटल की मी तुला जिथून जे सामान काढायला सांगितलं तिथे ते कुठे ठेवलंस? नाही, ते बाबाने परत तिथेच ठेवलं. म्हटलं बरोबर आहे. परत माझ्या पायाचा प्रॉब्लेम चालू झाला. मी म्हटलं आर्य प्लीज ते तिथून काढ, मी एखादं म्हणजे एक शास्त्र फॉलो करते म्हणून मी ते सगळं करते. ते काढल्यानंतर परत पाय बरे झाले. येस, म्हणजेच काय होतं की हा अनुभवाचा विषय. बरोबर आहे. वास्तुशास्त्र ठीक आहे, किती आपण एखाद्याला सांगितलं की अरे हे असं काम करतं तसं काम करतं, परंतु जोपर्यंत त्याला अनुभव येत नाही ना तोपर्यंत त्याचा विश्वास बसत नाही. बरोबर. तर वास्तुशास्त्रामध्ये कसं असतं की वास्तुपुरुष ही एक कन्सेप्ट आहे. मग वास्तुपुरुषाचं डोकं असतं ईशान्य दिशेला. ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर याच्या मधली दिशा, आणि त्याचे पाय असतात नैऋत्य दिशेला. ज्यावेळेस एखादा माणूस म्हणतो ना की आम्हाला खूप डोक्याचं प्रॉब्लेम, डोकं दुखतंय, कुठेतरी डोक्याचे रिलेटेड काही त्रास येतात, त्यावेळेस त्याच्या उत्तर, पूर्व आणि ईशान्य दिशेला नक्कीच काहीतरी दोष आलेले असतात. मग ते दोष एकतर वजनाचे असू शकतात, म्हणजे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य दिशा जितकी हलकी, जितकी मोकळी तेवढं चांगलं. पण जर समजा तिथे काही जड वजन आलं तर मग तिथे तुम्हाला त्या प्रकारचे त्रास व्हायला सुरुवात होतात. किंवा तिथे समजा चुकीचे कलर आले, जसं आता तुम्ही सांगितलं की ईशान्य दिशा किंवा उत्तर दिशा या दिशेला रेड कलर आला तरी तिथे अँटी कलर समजला जातो, कारण ती जलतत्वाची दिशा आहे. वास्तुशास्त्रामध्ये एक एक तत्व आहे. ईशान्य दिशेला जलतत्व आहे, आग्नेय दिशेला अग्नितत्व आहे, नैऋत्य दिशेला पृथ्वी तत्व आहे, वायव्य दिशेला वायू तत्व आहे, आणि घराचा जो मध्यभाग आहे ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो तिथे आकाश तत्व आहे. हेच तत्व बाहेर विश्वामध्ये काम करत असतात, हेच तत्व आपल्या शरीरामध्ये पण असतात. आणि आपण आणि आपलं विश्व याच्यामध्ये आपलं असतं घर. मग आता फॉर एक्झाम्पल असं धरा की जसा मोबाईल आहे आणि मोबाईलचा टॉवर आहे, तर मोबाईलचा टॉवर हा सतत मोबाईलच्या संपर्कात असतो किंवा मोबाईल टॉवरच्या सतत संपर्कामध्ये असतो, पण हे आपल्याला डोळ्याने दिसत नाही. हा, परंतु समजा आपण घाटामध्ये गेलो किंवा कुठे लिफ्टमध्ये गेलो तर ती रेंज जाते. मग रेंज जाती म्हणजे काय होतं की तो आपल्याला अनुभव येतो की अरे बापरे मोबाईलची रेंज गेलीये, आवाज नीट ऐकू येत नाहीये. हे जोपर्यंत ते दोघं कनेक्ट असतात तोपर्यंत आपल्याला त्याचं काही महत्व वाटत नाही, परंतु ज्यावेळेस आपल्याला तो अनुभव येतो की काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यावेळेस आपल्याला कळतं की कुठेतरी डिस्टर्बन्स आहे. तशाच प्रकारचं शास्त्र किंवा तशाच प्रकारची एनर्जी इथे सुद्धा काम करत असते. आता इथे तर काय होतं की मोबाईल आणि टॉवर, हा तर एकच टॉवर ते एका मोबाईलच्या संपर्कात आहे, पण आपलं अख्खं शरीर जे आहे ते जे संपूर्ण 9 ग्रह आपण जे म्हणतो त्या सगळ्या ग्रहांच्या कनेक्टमध्ये असतं आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो. त्याचबरोबरीने हे जे 5 एलिमेंट्स आहेत त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो. हे इतकं कॉम्प्लिकेटेड सायन्स आहे की कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते ग्रह असे काही फिक्स नाही. टॉवर तरी तुमचा फिक्स आहे, पण ग्रह सतत फिरत असतात. त्यामुळे त्या ग्रहांच्या फिरण्यामुळे त्या ग्रहांची डिग्री बदलती. ते एखादा ग्रह तुमच्या एखाद्या राशीत असतो तर कधी कधी तो तुमच्या पत्रिकेमध्ये जे 12 ग्रह असतात, घरं असतात, त्या चुकीच्या समजा घरामध्ये तो ग्रह गेला तर तुम्हाला त्या त्या प्रकारच्या अडचणी सुरुवात होतात. म्हणजे मग काय होतं की हे ग्रह तुमच्यावर काम करतात, हे 5 एलिमेंट्स आहेत ते तुमच्यावर काम करतात, आणि प्लस वास्तुशास्त्राचे जे नियम आहेत ते तुमच्यावरती काम करत असतात. मग आता एखाद्या माणसाला हे समजतच नाही की एवढ्या सगळ्या गोष्टीचा मी विचार कुठे करू. बरोबर आहे. सामान्य माणसाला काय करायचं? मग त्यांनी खरं म्हणजे कुठल्या तरी एखाद्या कन्सल्टंटकडे जायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की त्यांनी अनुभव घेऊन बघायचा. आणि तिसरी गोष्ट असं आहे ना की जोपर्यंत तुम्ही एखाद्या कुठल्या तरी डॉक्टरकडे जात नाही तोपर्यंत तुमच्या आजारावरती काही उपाय येऊ शकत नाही. किंवा मग काय होतं की तो बरेच वर्षानुवर्ष तो तसंच चालू ठेवतो आणि त्याला तो आपल्या कर्माचं म्हणून उपमा देऊन मोकळं होतं की माझ्या नशिबातच हे होतं त्यामुळे मला ते भोगावं लागलं. पण ज्या वेळेस तो थोडंसं काहीतरी चेंज करतो आणि त्याला अनुभव येतो त्यावेळेस मग त्याचा तो विश्वास बसायला सुरुवात होते. आणि असं धरा की याच्यामध्ये उपाय करणं किंवा एखाद्या गोष्टीने एखाद्या तज्ज्ञांनी सांगणं ही तर वेगळी गोष्ट आहे, परंतु समजा तुम्हाला एखाद्या कोणाकडे जायचं नसेल तरी सुद्धा जे नॉर्मल वास्तूचे जे काही उपाय असतात ते सुद्धा आपण केले ना तरी सुद्धा आपल्याला बरेच फरक पडत राहतात. उदाहरणार्थ जसं जरा की घरातला कचरा हा अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार करतो, तर तुमचं घर स्वच्छ असणं ही वास्तुशास्त्राची रिक्वायरमेंट आहे. बरं, ही काही वाईट रिक्वायरमेंट नाहीये किंवा ही कुठल्या वास्तुवाल्यांनी पण सांगण्याची गरज नाही त्याकरता. म्हणून समजा तुम्ही तुमचं घर अतिशय स्वच्छ जरी ठेवलं तरी सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये यायला सुरुवात होती. कसं आहे की वास्तुशास्त्र म्हणजे काय, तो पॉझिटिव्ह एनर्जी वाढणं आणि निगेटिव्ह एनर्जी कमी करणं म्हणजे वास्तुशास्त्राचा उपयोग करणं. मग आता ह्या पॉझिटिव्ह एनर्जी कशामुळे वाढतात तर त्याच्यामध्ये काही वास्तुशास्त्रामध्ये नियम सांगितलेले आहेत. की समजा असं जरा की तुमच्या घरामध्ये
जलतत्वाची जी एनर्जी आहे ती जर तुम्ही जास्त प्रमाणात अजून वाढवली तर पॉझिटिव्हनेस तुमच्या घरामध्ये वाढू शकतो. किंवा तुमचं जे काही घराचा दरवाजा आहे, घराचा दरवाजा जेवढा तुम्ही स्वच्छ ठेवाल, जेवढा आकर्षक कराल, तेवढी लक्ष्मी येण्याकरता तुम्ही वेलकम करतात. किंवा तुमचं जे मास्टर बेडरूम आहे त्याला आपण पृथ्वी तत्वाची दिशा म्हणतो. मग पृथ्वी तत्वाची दिशा म्हणजे जड तिथं असणं गरजेचं आहे. मग समजा तुमचं पृथ्वी तत्वाच्या दिशेला म्हणजे नैऋत्य दिशेला हलका आलेलं आणि ईशान्य दिशा जड झालेली तुमची, तर तुम्ही ईशान्येचा जो काही पसारा असेल किंवा जे सामान ठेवलेलं असेल ते तुम्ही नैऋत्य दिशेला ठेवा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा या गोष्टी रोजच्या जीवनामध्ये फॉलो करून वास्तुशास्त्राचे नियम सुद्धा तुम्ही सुद्धा अंगीकार याचा करू शकता. आणि मला आणखीन कोणीतरी सांगितलं का मी वाचलं तर मला आठवत नाही, टॉयलेट कमोड नेहमी झाकण बंद ठेवायला पाहिजे. हो हो. आता कमोड काय आहे की ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्राच्या भाषेमध्ये मुख्यतः टॉयलेट हे आपल्या घरामध्ये असणं हाच मोठा दोष मानला गेला. पण त्यात आपण काहीच नाही करू काही करूच नाही. आता पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की आपण परसा काढला म्हणायचं, म्हणजेच मागच्या बाजूला म्हणजे घराच्या बाहेर त्याची जागा असायची, सोय केलेली. आता कमोड किंवा टॉयलेट जे आहे ना ते या ठिकाणी राहूचं अस्तित्व असतं. म्हणजे मग काय होतं की तुमचं कमोड आलं की तुमचं घरामध्ये राहूचं प्रमाण जास्त होतं किंवा राहू ऍक्टिव्हेट होतो. मग आता तो राहू जो आहे तो शक्यतो लोकांना त्रास देणारा समजला जातो. मग अशामध्ये जर तुम्ही ते कमोडचं झाकण जर उघडं ठेवलं तर तो राहू तुमचा जास्त ऍक्टिव्हेट होतो. म्हणून आता घरामध्ये तर टॉयलेट येणं ही आजकाल तर कुणीच अवॉइड करू शकत नाही. परंतु मग त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो की ते कमोडचं जे काही झाकण आहे ते बंद ठेवणं किंवा टॉयलेट जास्तीत जास्त स्वच्छ ठेवणं. टॉयलेटमध्ये उपाय म्हणून आपण एखाद्या बाउलमध्ये खडे मीठ ठेवणं किंवा टॉयलेट जेवढं तुम्ही स्वच्छ ठेवाल तेवढा तो परिणाम कमी कमी होत जातो. म्हणजेच काय होतं की तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणं आणि निगेटिव्ह एनर्जी कमी करणं हे जे बेसिक प्रिन्सिपल आहे वास्तुशास्त्राचं ते सगळ्या गोष्टीला लागू होतं. असं. वा सर, विवाह योग आणि वास्तुशास्त्र याचा काय संबंध असतो? आणि तुम्हाला डेफिनेटली काही अनुभव आलेच असतील किंवा असे काही क्लायंट्स असतील, त्याबद्दल काही सांगू शकाल का? हां, तर कसं आहे, विवाहाकरता वास्तुशास्त्र तर उपयोगी आहेच, परंतु त्या बरोबरीने ज्योतिष किंवा पत्रिका सुद्धा महत्त्वाची. पत्रिका तुम्हाला काय सांगते की तुमचे विवाहाचे योग कधी आहेत आणि त्याचबरोबर तुमचा जो लाईफ पार्टनर, तुमचा जो साथीदार आहे तो कसा असेल आणि कधी मिळेल हे तुम्हाला सांगते. परंतु वास्तुशास्त्र तो मिळवून देण्याकरता तुम्हाला मदत करतं किंवा कधी कधी मिळून न देण्याकरता सुद्धा तो तुमच्या मार्गामध्ये अडसर येतो. पण मग असं जर का थोडक्यात आपण म्हटलं की पत्रिकेमध्ये जे लिहिलं असेल किंवा जे लिहून ठेवलं असेल ते तर बदलत नाही, बरोबर आहे ना? ते तर तसंच राहतं. सो त्याची रेमेडी म्हणून वास्तुशास्त्राचा उपयोग आपण करू शकतो ना? हा, डेफिनेटली त्याची रेमेडी म्हणा किंवा त्याचं फायनल मिळण्याकरता जे वास्तुशास्त्र आहे ते आपल्याला मदत करतं. हे पत्रिकेमध्ये दिलेलं आहे की आता तुमचं लग्न ह्या वेळेसमध्ये लग्नाचे योग आहेत हे तुमच्या पत्रिकेमध्ये समजतं. बऱ्याच वेळेस असं होतं की गुरुजी बाहेरचे सांगतात आपल्याला किंवा एखाद्या क्लायंटला की तुमचे लग्नाचे योग आहेत बरं का आता, परंतु ते लोक प्रयत्न करतात तरी सुद्धा लग्नाचे योग येत नाहीत किंवा ते पुढे ढकललं जातं, कारण त्यांच्या वास्तूचे दोष मध्ये येत असतात. म्हणजे मग काय होतं की वास्तुशास्त्र पण तुमच्या विवाह योगाकरता कारणीभूत आहे. म्हणजे काय की वास्तुशास्त्रामध्ये काही दोष असतील तरी सुद्धा तुमच्यापर्यंत चांगली स्थळं पोहोचत नाहीत किंवा ती स्थळं जरी आली तरी तुमचं कॉर्डिनेशन जे राहतं त्यांच्याबरोबर ते पुढे जात नाही. थोडक्यात फक्त सांगाल की कुठल्या दिशेमध्ये प्रॉब्लेम असेल तर लग्न होत नाही? हा, आता याच्यामध्ये मुख्यतः नैऋत्य दिशा जी आहे ना, नैऋत्य दिशेला जर प्रॉब्लेम आला तर तुमच्यापर्यंत चांगली स्थळं येत नाही. वायव्य दिशेला जर कट आला, वायव्य दिशेला प्रॉब्लेम असेल तर मुलींच्या लग्नामध्ये अडचणी येतात. समजा असं झालं की मुलगी नैऋत्य दिशेला झोपतीये तर तिचं लवकर विवाहाचे योग येत नाहीत. तिला जर आपण वायव्य दिशेला झोपवलं तर येणारी जी स्थळं आहेत ना ती लवकर येतात आणि कन्वर्ट सुद्धा लवकर होतात. म्हणजे काय होतं की वास्तुशास्त्रामध्ये जी काही एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती तुमची मानसिकता बदलते आणि मग ती मानसिकता जी आहे ती तुमच्या लग्नाकरता, विवाह योगाकरता काम करत असते. म्हणजे काही मुली असतात की ते बिलकुल कॉम्प्रोमाइज करायला तयार नसतात, कुठेतरी वास्तूचे दोष काम करत असतात. मग ज्या वेळेस ते वास्तूचे दोष आपण काढतो त्यावेळेस त्यांची मानसिकता बदलते आणि मग त्याच मुली काही कॉम्प्रोमाइज करायला तयार होऊन लग्नाकरता पुढाकार घेऊन विवाह योग ते स्वतःच आणू शकतात. काही उदाहरणं देऊ शकता का? हा, एकदा असंच एकाने फोन केला होता की माझ्या मुलीचं तर बघा सगळं चांगलं आहे,
आम्ही बऱ्याच ज्योतिषांकडे गेलो, बऱ्याच ते स्वतः गेले होते, ज्योतिषांकडे गेले होते आणि पत्रिका सुद्धा आम्ही त्यांना दाखवली आहे. प्रत्येक गुरुजी सांगतात की हे आहे बरं का, लग्नाचे योग आहेत आणि आता येत्या 2-3 महिन्यात ठरेल ठरेल. आणि असं गेले 5 वर्ष त्यांचं चालू होतं. आणि मग न राहून त्यांनी कुठेतरी माझं बघितली ती ॲड आणि मला घरी बोलवलं होतं. मग घरी बोलवल्यावरती मी बघितली त्यांची पत्रिका. पत्रिकेत तर अतिशय चांगलं, पत्रिकेमध्ये कुठल्याच प्रकारचं लग्नामध्ये काहीच अडचणी दिसत नव्हत्या. पण घरामध्ये बघाल तर सगळंच उलटं पलटं होतं. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की त्यांचं देवघर जे होतं ना ते नैऋत्य दिशेला होतं. मग नैऋत्य दिशेचं देवघर म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे. मग त्यांना पहिल्यांदा गोष्ट मी काय केलं की त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं देवघर इथे ईशान्य दिशेला ठेवा. ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा. प्रत्येक गोष्टीला एक एक जागा जी आहे तसं देवाला पण घरामध्ये ईशान्य म्हणा किंवा पूर्व दिशेला जागा असणं गरजेचं आहे. मग त्यांनी ते घरातलं देवघर आहे ते तिथं चेंज केलं खरं म्हणजे. आणि ते चेंज केल्यावर एक महिन्यातच जी स्थळं आधी त्यांना कुठलंच उत्तर देत नव्हते किंवा हो कळवू कळवू म्हणत होती, अशा 4 स्थळांनी त्यांना होकार दिला. आणि मग मात्र त्यांनाकडे चॉईस तयार झाली की आता यातलं कुठलं स्थळ निवडायचं. मग त्या चॉईसनुसार त्यांना जे काय सुटेबल होतं ते स्थळ त्यांनी सिलेक्ट केलं आणि त्या मुलीचं लग्न सुद्धा झालं. म्हणजे काय की ह्याच्याकरता खूप काही मोठं मी काही केलं नाही, फक्त घरामधलं देवघर फक्त चेंज केलं आणि त्यांच्या मार्गातले अडथळे दूर झाले. लोकांच्या डोक्यात काय असतं की वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोड, सो नॉट नेसेसरी असं काही करावं. नाही. आता वास्तुशास्त्र इतकं म्हणजे त्याचे उपाय सुद्धा इतके प्रगत झालेले आहेत की विना तोडफोड सुद्धा तुम्ही. पण 100% उपाय मिळतात म्हणजे फक्त न तोडफोड करता जर का आपण केलं तर 100% म्हणाल तर नाही, कारण शेवटी नॅचरल ते नॅचरल आहे आणि कृत्रिम ते कृत्रिम आहे. किंवा डॉक्टरची औषधं घेऊन बरं होणं आणि व्यायाम करून बरं होणं हा जो फरक आहे तो फरक तर राहतोच. परंतु वास्तुशास्त्र तुम्हाला 100% असायची गरज नाही. अगदी तुमचं ते 50%च्या पेक्षा वरती जरी स्कोर गेला तरी तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इम्पॅक्ट देतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला रिझल्ट पण देतो आणि ते पर्टिक्युलर जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता मदत करतो. त्यामुळे तुम्ही उपाय केले तर ते नक्कीच काम करतात आणि त्याच्यामुळे लोकांच्या अडचणी दूर सुद्धा होतात. असं कधी तुमच्या केस स्टडीमध्ये आलंय का की तुम्ही एखाद्या घरामध्ये गेलायत आणि इतकंच सगळं चुकलं की तुम्ही त्यांना सांगितलं की हे अख्खं घरच तुम्हाला बदलावं लागेल, असं होतं का कधी? कधी कधी असं होतं खरं म्हणजे की असं जरा की काही घरं जी असतात ती प्रमाणाच्या पेक्षा चुकीची असतात. तिथं तुमची पत्रिका सुद्धा काम करत नाही आणि वास्तूचे दोष इतके असतात आणि त्यांच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या अतिशय वेगळ्या प्रकारच्या असतात. उदाहरणार्थ असं जरा की एका घरामध्ये ज्यावेळेस मी गेलो होतो ना तर तिथं ईशान्य दिशेला टॉयलेट आलं होतं. ईशान्य दिशेचं टॉयलेट म्हटलं ना की घरामध्ये शक्यतो एक कॅन्सरचं एक प्रमाण म्हणतो ना आपण ते असण्याची शक्यता आहे. किंवा नैऋत्य दिशेला 3 दोष जरी आले तरी सुद्धा कुठेतरी कॅन्सरचं प्रमाण त्या घरामध्ये येण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस एकतर आपल्याला ते त्यांना सांगावं लागतं की तुम्ही टॉयलेट नॅचरली काढा, परंतु टॉयलेट घरातलं नॅचरली काढणं शक्य नसतं. बरं त्यांच्याकडे तेवढा वेळ पण नसतो की आपण तिथे जास्त ट्रायल घेऊन त्यांना तेवढं थांबायला सांगू, पण शक्य नसतं. मग अशा वेळेस आपण त्यांना सांगतो की तुम्ही हे तुमचं घर जे आहे जर शक्य असेल तर टॉयलेट काढा, अदरवाईज तुम्ही तुमचं हे घर रेंटवरती द्या आणि तुम्ही दुसऱ्या घरामध्ये रेंटवरती जा, कारण मग तिथं चांगलं घर जर आपण बघितलं तर लवकर तुम्हाला इफेक्ट येऊ शकतात. परंतु शक्यतो ह्या केसेस फार कमी असतात की जिथे आपल्याला हे ॲडवाईज करायला लागतं की तुम्ही घर बदली करा म्हणून. परंतु काही केसेस अशा असतात की तिथं नक्की आपल्याला एकदम स्पष्टपणे सांगावं लागतं की ह्या घरामध्ये डेफिनेटली तुम्हाला राहायचं नाही आहे आणि हे काय घर विकायला पाहिजे असं नाही, परंतु लवकर रिझल्ट जर पाहिजेत तर तुम्ही वास्तूप्रमाणे चांगलं असलेलं घर बघा आणि तिथं शिफ्ट व्हा. आणि अशा बऱ्याच केसेस मी ट्रायल म्हणून केलेल्या आहेत आणि त्यांना अतिशय चांगले इफेक्टसुद्धा आलेले आहेत. आणि मग नंतर ओव्हर द पिरियड त्यांनी ते काही लोकांनी ते घर बदली केलं किंवा काही लोकांनी ते नॅचरली चेंज केलं, त्याच्यामधले उपाय बदली करून टॉयलेट चेंज करून किंवा बाकीच्या काही गोष्टी करून आणि मग पुढे त्यांचं चांगलं सुद्धा झालेलं आहे. असं सुद्धा झालं असेल का की तुम्ही सगळे पॉसिबल बदल सांगितलेत पण त्यांना तरी सुद्धा रिझल्ट आला नाही, असं कधी घडलंय का? हो आहे ना. कसं असतं की शेवटी डॉक्टर औषधं देतो हे तुमच्या उपाय करता देतो. जसं आम्ही काही उपाययोजना करतो हे चांगलं होण्याकरता करतो, परंतु वास्तुशास्त्राला तुमच्या कर्माची पण जोड आहे, वास्तुशास्त्राला तुमच्या पत्रिकेची देखील जोड आहे आणि वास्तुशास्त्राला एक काहीतरी ठराविक पिरियडसुद्धा इफेक्ट येण्याकरता आहे. त्यामुळे काय होतं की लोकांना असं वाटतं की मी उपाय केले की आता मी स्वतः काहीच करायचं नाही आणि सगळ्या गोष्टी मला ॲटोमॅटिकली मिळतील, तर तसं काही होत नाही. खरं म्हणजे वास्तुशास्त्र जरी काम करत असलं तरी सुद्धा तुमचं कर्म हे सगळ्यात टॉपला आहे.
त्यामुळे तुमच्या वास्तुशास्त्राच्या बरोबरीने तुमचं काम करणं, तुमचे प्रयत्न करणं, तुमची मेहनत घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे काही लोकांना डेफिनेटली रिझल्ट येत नाहीत आणि आपण तशी गॅरंटी सुद्धा खरं म्हणजे देत नाहीत की तुम्ही उपाय केले आणि 100% तुम्हाला रिझल्ट मिळतील असं कुठलाच वास्तूवाला गॅरंटी देऊ शकत नाही. जरी त्यांनी सांगितलं तरी ते सुद्धा चुकीचं आहे, कारण ते मुळात फक्त वास्तुशास्त्राच्या गोष्टीवरती अवलंबून नाही तर तुमच्या स्वतःच्या मेहनतीवरती किंवा तुमच्या स्वतःच्या प्रयत्नावरती सुद्धा अवलंबून आहे. म्हणजे घरी सगळे तुम्ही सांगितलेले बदल केले पण मी कामावरच जर का गेले नाही तर माझी प्रगतीच होणार नाही, मला पैसे मिळणार नाही. कारण वास्तुशास्त्र काय वरून कुठून तुम्हाला पैसे देणार नाही. वास्तुशास्त्र तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देईल, तुम्हाला मानसिकता ते चेंज करेल. मानसिकता चेंज झाल्यावरती तुम्ही स्वतः प्रयत्न करू शकाल. परंतु कितीही तुम्ही प्रयत्न करायला जरी गेलात तरी ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये दोष असतात त्यावेळेस तुमची मानसिकता तयार होत नाही. पण मग वास्तुशास्त्राचे जे बदल केले किंवा उपाय केला तर तुमची मानसिकता बदलती आणि मग तुम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करायला सुरुवात करतात असं. त्यामुळे वास्तुशास्त्राला प्रयत्नाची, कष्टाची, मेहनतीची सगळ्याची जोड असणं गरजेचंच आहे. सर, विवाह प्रसाद संस्था जी तुम्ही आता चालू केली आहे त्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? विवाह प्रसाद संस्था जी आहे ना ती मी खरं म्हणजे 1 जानेवारी 2023 ला सुरू केली. अच्छा. हां, काय झालं की पत्रिका ज्यावेळेस मी बऱ्याच लोकांच्या पत्रिका बघतो, घर बघतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ना कुठेतरी लग्नाच्या काहीतरी गोष्टी असतातच आणि कुठेतरी ते अडलेल्याच असतात. मग ज्यावेळेस आम्ही पत्रिका बघतो, योग आहेत, वास्तूचे पण दोष बघतोय ते सुद्धा क्लिअर केलेले आहेत, तरी सुद्धा लोकांची लग्न होण्याकरता बरेचसे प्रॉब्लेम आहेत. तर याचं होतं काय की विवाह संस्था ज्या आत्ता कुठल्या मार्केटमध्ये आहेत त्या एकतर खूप प्रोफेशनल तरी आहेत किंवा त्या एकदम पारंपरिक पद्धतीने काम करणाऱ्या आहेत. परंतु आजकाल काय झालं, पूर्वी जी मध्यस्थीची कामं करणारी लोक होती तीच आजकाल फारच कमी झालेली आहे. तुमची गॅरंटी घेणारी पूर्वी जशी लोक होती स्थळाची तशी आजकाल लोक कोणी कामच करत नाही किंवा लोक जॉब करता, बिझनेस करता, लांब पसरलेली आहेत. त्यांची ओळख अशी त्यांच्या समाजामध्ये फार कमी राहिलेली आहे. मग हे बघितल्यानंतर मला कळलं की वास्तुशास्त्र आहे, पत्रिका आहे, परंतु ह्या मुलांना कुठेतरी एखाद्या मध्यस्थीची चांगली गरज आहे. मग ह्याच्यातूनच एक मला प्रेरणा मिळाली की व्हाय नॉट आपण एक वेगळा प्लॅटफॉर्म पण यांच्याकरता तयार करू, जेणेकरून ह्याच्या अडचणीतून बाहेर पडल्यानंतर पुढची जी अडचण आहे त्याच्याकरता सुद्धा आपल्याकडे एक रेडीमेड प्लॅटफॉर्म किंवा रेडीमेड काहीतरी सोल्युशन असेल. ह्या एका प्रोत्साहनाने मी ते खरं म्हणजे विवाह संस्था सुरू केली. आणि विवाह संस्था सुरू करताना फक्त मी हे बघितलं की जे काही पारंपरिक विवाह संस्था चालवणारी लोक आहेत त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांनी कुठेही टेक्नॉलॉजीचा वापर केलेला नाही आहे किंवा जे हायली टेक्नॉलॉजी नुसती करून त्यांनी ॲप किंवा विवाह संस्था चालू केलेल्या आहेत त्यांच्यामध्ये जे काही लूपहोल्स आहेत की तिथे सगळं ऑनलाईन होत असतं आणि कुठल्याच प्रकारचं कनेक्ट एकमेकांना येत नसतं. तर त्यातला तो काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण आपली एक वेगळ्या प्रकारची विवाह संस्था चालू केली ज्याच्यामध्ये पारंपरिक पद्धत पण आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर पण केलेला आहे आणि मध्यस्थीचं पण आपण काम करतो. आणि मग तिथे एकदा मुलगा मुलगी एकमेकांना पसंत केल्यानंतर तुम्ही पत्रिका सुद्धा जुळवता का? मग आणि आता आपण तर काय केलं की आपल्या वेबसाईटवरच एक छान प्रकारचं ॲप सुद्धा टाकलेलं आहे की ज्याच्यामधून त्यांना फर्स्ट हँड पहिल्यांदा गायडन्स मिळतं. तिथेच पत्रिका त्यांची मॅच होती किंवा होत नाही तिथे त्यांना गायडन्स मिळतं. म्हणजे काय होतं की बाहेर समजा कुठेही आपण गेलो तर एखादं स्थळ जर बघायचं असेल तर पहिली गोष्ट पत्रिका जुळती की नाही जुळती बघायला लागतं. मग ते कुठेतरी ज्योतिषाकडे जातात, मग त्यामध्ये काही दिवस जातात, त्याच्यानंतर परत मग त्या मुलाची संपूर्ण माहिती बाहेरून काढण्याकरता त्यांना वेळ जातो. तर आमच्याकडे काय केलं आम्ही की कुठलाही माणूस जॉईन होताना त्याच्याकरता एक तर पूर्ण प्रोफाईल आम्ही व्हेरीफाय करतो. त्यांनी जी काही माहिती लिहिलेली आहे ती माहिती खरी आहे ही आम्ही स्वतः चेक करतो. म्हणजे जसं नोकरीमध्ये बॅकग्राऊंड चेक होतं तसं आम्ही बॅकग्राऊंड चेक जो प्रकार आहे तो सगळा करतो. वेळ आली तर सगळं त्याचे प्रूफ आम्ही घेतो. म्हणजे अगदी पार आधार कार्ड, पॅन कार्ड पासून जर वाटलं आम्हाला की बाबा इथे कुठेतरी सॅलरीचा घोळ वाटतोय तर आम्ही त्याची सॅलरी स्लिप सुद्धा मागून घेतो आणि मग त्याच्यानंतरच आम्ही तो प्रोफाईल व्हेरीफाय करतो. म्हणजे काय होतं की आमच्या वेबसाईट ॲपमध्ये जे काही प्रोफाईल आहेत ते 100% व्हेरीफाय केलेले असतात. शिवाय तिथल्या तिथे पत्रिका मॅचिंगची पण आम्ही सोय केलेली आहे, त्यामुळे तुम्ही तिथं पत्रिकाही मॅचिंग करू शकता. तिसरी गोष्ट काय होतं की असे ॲप बरेच आहेत की जिथे तुम्ही ऑनलाईन एकमेकांची पत्रिका बघू शकतात आणि तुम्ही त्यांना फोन करायचा असतो. पण मग काय होतं की ते फोन करण्यामध्येच लोकांचा वेळ जातो. जो माणूस फोन करतो ना
तर समोरच्याला असं वाटतं की ह्याला फार गरज आहे आणि मग तिथे फोनचं उत्तर दिलं जात नाही किंवा लवकर रिप्लाय दिला जात नाही आणि कुठेतरी ते नातं जे आहे ना ते हळूहळू तुटायला लागतं. इतक्या बऱ्याच कंप्लेंट आमच्याकडे येतात की अहो सगळंच मॅच होतं आहे परंतु समोरची लोकांची काही उत्तरच देत नाही. मग ह्यावर उपाय म्हणून आम्ही काय केलं की एक वेगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर विवाह मेळाव्याकरता तयार केलं. भारतामध्ये कुठेही विवाह मेळाव्याचं असं सॉफ्टवेअर नाही आहे, तर खूप मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही एक वेगळं विवाह मेळाव्याकरता सॉफ्टवेअर तयार केलं. ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही ऑनलाईन बायोडाटाची पसंती देतातच, परंतु त्याचबरोबरीने नंतर तुमच्या मोबाईलवरती एक तिकीट जनरेट होतं. असं जरा की तुम्ही एक मुलगी आहे आणि तिने 50 मुलांना ऑनलाईन बघितलं आणि तिला वाटलं की मला ही मुलं मॅच होत आहेत आणि मी यांना भेटू शकते. मग आपण काय करतो की तुम्ही त्या 50 मुलांना रिक्वेस्ट पाठवा आणि मग त्या 50 मुलांनी पण जर ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली समजा किंवा 50 मधल्या 40 मुलांनी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तर मग आपण त्या मुलींना आपल्या मेळाव्यामध्ये अर्ध्या तासाच्या अंतराने कांदे पोहायचा कार्यक्रम जसा म्हणतो आपण तसा तिथं मेळाव्यामध्ये अरेंज करतो. म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलवरती एक तिकीट जनरेट होतं. त्या तिकिटामध्ये जो मुलगा आहे त्या मुलाची वेळ दिलेली असते. समजा 11 वाजता ती मुलगी आणि तो मुलगा, ती मुलीची फॅमिली आणि ती मुलाची फॅमिली दोघंही 11 ते 11:30 पर्सनली 1 to 1 डिस्कस करणार. मग त्यानंतर त्या मुलीला पुढच्या मुलीची अपॉइंटमेंट, मग ती 11:30 ते 12 मग तिथं त्यांचं डिस्कशन होतं. 12:30 ते 12:30 तिथं त्यांचं डिस्कशन होतं. म्हणजे एका दिवसामध्ये अर्ध्या तासाच्या 15 भेटी तुम्ही आपल्या त्या मेळाव्यामध्ये घेऊ शकतात. पण हे सगळं मॅन्युअली करणं अतिशय अवघड आहे. जनरल जे मेळावे असतात ना तिथं लोक येतात, एक तोंड ओळख फक्त होती आणि परत निघून जातात, पुढे काही होत नाही. कुठेतरी मेळाव्यामध्ये ते पुस्तकं मिळतात, मग त्या पुस्तकामधले कॉन्टॅक्ट्स घेतात आणि मग त्यांना वर्षभर ती प्रोसेस त्यांची चालू राहते. पण आपल्या मेळाव्यामध्ये किंवा आपण त्याला विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा असं वेगळं नाव दिलं, तर तिथे मात्र तुम्हाला काय होतं की एका दिवशी 15 स्थळांशी 1 to 1 भेट होती आणि मग तुम्हाला पुढची जी काही डिसिजन आहेत ते घेण्याकरता मदत होती. समजा एखाद्या 40 जर त्यांची पसंती असेल तर 15शी तुम्ही डिस्कशन करा आणि राहिलेले डिस्कशन पाहिजे तर नंतर आपण त्यावेळेस त्यांना फोन नंबर वगैरे पण नंतर प्रोव्हाइड करतो. मग तुम्ही तुमच्या घरी परत त्यांच्या मीटिंग घेऊ शकतात. आणि ह्याच्या पुढचा आपण परत एक ऑप्शन काढलेला आहे. ह्याच्यामध्ये मुलांनी आणि मुलींनी एकमेकांना भेटण्याची डेटसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला मेळाव्यामध्ये येणं जमत नसेल किंवा बऱ्याच वेळेस मुली मेळाव्यामध्ये येण्याकरता तयार होत नाहीत, मग अशा वेळेस आपण काय केलेलं आहे की मुलगा जो असेल तर त्यांनी त्याची वेळ सिलेक्ट करायची की या तारखेला समजा उदाहरण जरा की रविवारी मला वेळ आहे तर त्यांनी सांगू शकतो की या रविवारी मी भेटायला तयार आहे. मग त्याची जी काही एंट्री आहे ती समोरच्या मुलींना दिसते. मग समोरच्या मुलींना जर वाटलं की बाबा हा मुलगा मला सुटेबल पण आहे आणि त्या दिवशी मला भेटसुद्धा मी घडू शकते त्याच्याबरोबर, तर मग त्यांची भेटसुद्धा आपण एखाद्या प्रायव्हेट हॉटेलमध्ये किंवा एखाद्या वेगळ्या ठिकाणी 1 to 1 घडून आणतो. मग त्यांची फॅमिली आणि मुलाची फॅमिली मुलीची फॅमिली अशा प्रकारे आपण काय करतो की मध्यस्थीचं काम. कारण हल्लीच्या काळात काय होतं, बायोडाटा भरपूर आहेत, असं नाही की बायोडाटा येत नाहीत, परंतु ते नुसते बायोडाटा स्वतः बघणं ही फार ट्रिकी प्रोसेस झालेली, वेळखाऊ प्रोसेस झालेली आहे. आणि त्यामुळे लग्न जे त्याच्यामध्ये उशीर होतो. कारण एक बायोडाटा घेतला तर तो त्या मुलाला कॉन्टॅक्ट करणं, नंतर त्यांच्या घरी बघायला जाणं, तो सगळा कार्यक्रम बघणं आणि नंतर असं ठरतं की मला हे काही स्थळ पसंत नाही, याच्यामध्ये 4-6 महिने निघून जातात. मग ते पुढच्या स्थळाकडे जातात. म्हणजे काय होतं की एकेका स्थळाला इतके वेळ लागतो तो. मग आपण जी काही सिस्टीम डिझाईन केली याच्यामध्ये एका दिवशी तुम्हाला 15 स्थळांना बघण्याचा, कांदेपोहे करण्याचा कार्यक्रम होतो आणि मग तुमचा डिसिजन जो आहे तो अतिशय सोपा होतो. कारण तुम्हीच त्यांना ऑनलाईन सिलेक्ट केलेलं असतं आणि त्याच्यातूनच तुमची भेट आपण घडवून आणलेली असते. नाही, कारण आपण आहे ना ह्या मॅट्रिमोनियल हे जे सगळे आहेत साईट्स वगैरे, तिथे खूप वेळा असं ऐकतो, खरं खोटं आपल्याला माहीत नाही, की ते डेटिंग ॲपसारखं वापरतायत ते. सो मला असं वाटतं की ती काळजी तुमच्या इथे घेतलेली आहे. डेफिनेटली ती एक तर काळजी म्हणण्यापेक्षा ती आमची जबाबदारी आहे. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र ही सुद्धा आमची जबाबदारी बरोबर आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र हा जो आपण जी आपली संस्था आहे, वास्तुप्रसाद नावाने आपली संस्था आहे, त्याच्यामध्ये सुद्धा व्यवसाय हा कमी आहे आणि आपली जबाबदारी ही जास्त आहे. तसेच विवाह प्रसाद सुद्धा संस्था जी आहे याच्यामध्ये बिझनेस हा नाहीच आहे. ह्याच्यामध्ये जबाबदारी जी आहे ना ती मुख्यतः
फार महत्त्वाची आहे. त्यामुळे जरी डेटिंग ॲप बाहेरचे असले तरी सुद्धा पहिली गोष्ट आपली संस्था आहे ती रजिस्टर संस्था आहे. दुसरी गोष्ट सगळे प्रोफाईल जे आहे ते 100% व्हेरीफाईड असतात. तिसरी गोष्ट प्रत्येक ठिकाणी मुलामुलींची भेट होण्याच्या आधी आपण त्यांच्या फॅमिलीची सुद्धा संपूर्ण माहिती घेतो आणि आई वडिलांना सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं असतं. म्हणजे ॲपचं जे काही लॉग इन आय डी आहेत ते मुलांबरोबर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा कंपल्सरी दिलेलं असतं आणि आई वडिलांशी आपण फॉलोअप करतो की तुमचं हे सगळं बघणं चालू आहे का, तुम्हाला त्यातनं कुठली स्थळं मिळतात आहे का आणि ह्या बाबतीत तुम्हाला आमच्याकडून काही मदत हवी आहे का. त्यामुळे डेटिंग ॲप आणि आपली विवाह संस्थेचं ॲप ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि ती जबाबदारी म्हणून आपण निश्चितच सगळे नियम ते फॉलो करतो आणि अशी आत्तापर्यंत कुठलीच केस झालेली नाही किंवा कुणीच कधी कंप्लेंट केलेली नाही आहे की यामधून काहीतरी विपरीत घडतंय बाबा, असं काही झालेलं नाही. सो बेसिकली जर का कुणाला विवाह प्रसादमध्ये नाव नोंदवायचं असेल तर मला असं वाटतं की डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्ससुद्धा आहे, सगळी माहितीसुद्धा आहे. सो तिथून ते तुमच्याशी डायरेक्टली संपर्क साधू शकतील. किंवा आपल्या वास्तू विषयीसुद्धा जर का त्यांना काही क्वेरीज असतील तरीसुद्धा तुमचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. हो हो हो, नक्की नक्कीच. सर, विवाह प्रसाद मध्ये आता बघा ना, आता जे मुलं मुली ज्यांना लग्न करायचं आहे ते नाव नोंदवतात. पण आपल्या समाजात असे सुद्धा काही घटक आहेत जे अंध असतील किंवा जे अपंग असतील किंवा म्हणजे कधी कधी असं सुद्धा होतं की डिवोर्सीजना परत कोणी मिळत नाही लग्न करायला. तर ह्याच्यासाठी काहीतरी वेगळी सोय तुम्ही केली आहेत का? आहे ना, आपल्या ॲपमध्ये किंवा आपल्या विवाह संस्थेमध्ये यांच्याकरता एक खास वेगळी कॅटेगरी केलेली आहे आपण आणि त्या कॅटेगरीप्रमाणे त्यांची नोंदणी सुद्धा होती. उदाहरणार्थ एखादा अपंग असेल किंवा एखादा अंध असेल तर तिथं स्पेशली आपण ते मेन्शन केलेलं असतं, ते सिलेक्ट करू शकतात. किंवा डिवोर्सी असेल तर त्यांच्याकरता वेगळी कॅटेगरी आहे, त्यांच्याकरता वेगळं तिथं कॉलम्स आहेत, त्याप्रमाणे ते भरू शकतात आणि मग त्यांचा प्रोफाईल जो आहे तो इतरांसारखाच समान न्याय सुद्धा आपण त्यांना देतो. असं होत नाही की जी काही फ्रेश मुलं मुली आहेत त्यांच्याकरता वेगळा न्याय आणि ही जी वेगळी कॅटेगरी ह्यांच्याकरता वेगळा न्याय, त्यांना सुद्धा इक्वली सेम प्लॅटफॉर्म, सेम संधी आणि सेम सगळ्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी आपण तिथं देतो आणि इनफॅक्ट थोडंसं जास्तच आपण त्यांना मदत करतो. किंवा ह्या मुलांकरता आम्ही पर्सनली लोकांना बाहेर फोन करून अशी प्रकारचे स्थळं आहेत ते तुम्हाला चालतील का, हे विशेष प्रयत्न सुद्धा आपल्या ऑफिसमधून होत असतात. सो या सगळ्यासाठी तुम्ही एक वेगळा स्टाफ नेमलाय का? हां, याच्याकरता आपली वेगळी हेल्पलाईन आहे, आपला वेगळा स्टाफ आहे, आपलं ॲप आहे, आपले वेबसाईट आहे आणि मध्यस्थी करता परत काही वयस्कर लोक आहेत. म्हणजे कसं होतं की लोक फक्त ऑनलाईन बघतात, परंतु काही मध्यस्थी लोक जर असतील तर ती ऑनलाईनची जी प्रोसेस आहे ती फिजिकलीमध्ये लवकर जाण्याकरता मदत होती आणि मध्यस्थी एक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. म्हणून आपल्या पॅनलवर काही वयस्कर लोक की ज्यांना विवाह जमवण्याचा अनुभव आहे ती लोक सुद्धा आहेत. मग जी लोक सांगतात की बाबा तुमच्याकडून काही प्रयत्न होतील का, तर मग अशा वेळेस आपण आपल्या ऑफिसमध्ये किंवा बाहेर सुद्धा ह्या भेटी घडून आणतो बेसिकली आणि ह्याच्यामधून सुद्धा बरीच लग्न जुळतात. मुख्य उद्देश काय की मुला मुलींची लग्न होणं हा मुख्य उद्देश आहे, ना की हा एक व्यवसाय म्हणून फक्त आपल्याला पुढे न्यायचं. व्यवसाय तर पुढे जातोच, परंतु मुख्य उद्देश काय की मुला मुलींच्या लग्नामध्ये जो उशीर होतोय किंवा लग्न होत नाहीये आणि त्याकरता जी काही कमतरता आहे समाजामध्ये मध्यस्थीची, ते काम आपण मुख्यतः करतो. वा वा, मस्तच. सर, हे एक शास्त्र आहे, यावर अंधविश्वास नाही तर विश्वास असावा, हे तुम्ही समाजापर्यंत कसं पोहोचवा? मी तर सांगेल की याच्याकरता स्वतः तुम्ही अनुभव घ्या, परिणाम बघा आणि मग त्यावर विश्वास ठेवा. लोक पहिल्यांदाच म्हणतात की आमच्या ह्याच्यावरती विश्वास नाही, आधीच म्हणतात की आमचा काय ह्या कुठल्याही गोष्टीवरती विश्वास नाही. मग मी त्यांना म्हणतो की तुम्ही विश्वास आहे किंवा नाही हे ठरवूच नका, पहिल्यांदा तुम्ही तुमचा अनुभव बघा, अनुभवातून तुमचा विश्वास नंतर नक्की पक्का होईल. कारण हे शास्त्र आहे, यामध्ये फक्त भविष्य सांगणं हा प्रकार नाही आहे, तर यामध्ये मुख्यतः गणित, दुसरी गोष्ट निरीक्षण आणि तिसरी गोष्ट अनुभव आणि चौथी गोष्ट मानसिक शास्त्र, ह्या सगळ्याचा संगम असलेलं हे शास्त्र आहे. त्यामुळे डेफिनेटली काम करतं, परंतु ते तुम्हाला आम्ही असं प्रत्यक्ष दाखवू शकत नाही. म्हणजे जेवढ्या गोष्टी आपल्याला दिसतात त्यापेक्षा कितीतरी गोष्टी आपल्याला न दिसणाऱ्या असतात.
तर त्याचप्रमाणे हे सुद्धा शास्त्र न दिसणारं आहे, परंतु अनुभवाचं शास्त्र आहे. म्हणून एखाद्या गोष्टीला किंवा वास्तुशास्त्राला, ज्योतिषशास्त्राला डायरेक्ट विश्वास नाही असं म्हणण्यापेक्षा अनुभव घेऊन बघा आणि मग नक्कीच तुमचा त्यावरती विश्वास बसण्याकरता मदत होईल. एक प्रश्न मला आणखीन विचारायचा होता की विश्वास ठेवा की तुम्हाला अनुभव मिळेल, पण अनुभव किती वेळात मिळतो? हा, साधारण असं जरा की तुमचे जर प्रयत्न एकदम चांगले असतील तर हा अनुभव एक महिन्याभरात सुद्धा येतो. नाही, असं सुद्धा होईल ना की मला असं वाटलं की अनुभव येईल मला, म्हणून मी वाट बघितली आणि मला 1 महिना 2 महिने 3 महिने अनुभवच आला नाही आणि मग माझा विश्वासच बसला नाही. हा, तर किती वेळ थांबायचा आपण अनुभव? नाही, मग त्याकरता तुमची पत्रिका बघून परत आपण सांगू शकतो की खरंच तुमच्या पत्रिकेमध्ये ते योग होते का नव्हते. अनुभव हे 2 प्रकारचे आहेत की काही अनुभव असतात ते तुम्हाला पटकन येतात तुमच्या पत्रिकेप्रमाणे किंवा वास्तूप्रमाणे. काही ज्या गोष्टी असतात ग्रहांच्या दशा अंतर्दशावरती अवलंबून असतात. काही परिणाम हे तुम्हाला वर्षभराने सुद्धा येत असतात, काही परिणाम तुम्हाला 6 महिन्यांनी सुद्धा येत असतात. परंतु हे परिणाम कधी येतील हे आपल्याला पत्रिकेतून सुद्धा समजत असतं. त्यामुळे अनुभव येणं आणि त्याकरता थांबणं हे तुमच्या विश्वासामागचं एक कारण आहे. पण याच्याकरता तुम्ही विश्वासच माझा नाही हे म्हणणं एकदम चुकीचं वाटतं. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा, अनुभव घेत राहा, नक्कीच तिथे तुम्हाला चांगला अनुभव येतो आणि हे शास्त्र काम करतंय हे तुम्हाला जाणवेल त्या ठिकाणी. माझा एक छोटासा अनुभव म्हणजे अनुभव नाही, पण जे लोक विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी मी एक टिप सांगते. जसं मी आत्ता म्हणाले की हा माझा स्वतःचा अनुभव होता की ओके ठीक आहे, सगळे चेंजेस केले आहेत वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये, पण तरी सुद्धा मी थांबले वाट बघते, काही पॉझिटिव्ह घडतच नाहीये. अशा वेळेला मी काय करते की आता मी पहिली गोष्ट म्हणजे मी विश्वास ठेवते, डोळे झाकून सरांवर विश्वास ठेवते. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, होणार तर आहे हे डोक्यामध्ये ठेवून द्यायचं. पण ते लगेच होत नाहीये, मग परत मी सरांना फोन करते, त्यांना सांगते की मी आता थांबले, 3 महिने थांबले, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही करतेय, पण काही घडत नाहीये. मग सर परत पत्रिका बघतात, परत घरामध्ये एक व्हिजिट देतात की घरात खूप लोक राहत असतात, सो कोणी कुठेतरी काहीतरी चुकीचं ठेवलं तरी सुद्धा तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. सो मला असं वाटतंय की थांबा, परत एकदा रिचेक करा, परत एकदा तुमचे जे तज्ज्ञ आहेत त्यांना विचारा, तुमची परत एक व्हिजिट होते. तुम्हाला माहिती असेल की मम्मी डॅडीच्या घरी म्हणा किंवा माझ्या घरी म्हणा, तर सतत व्हिजिट करून मग ते विचारे हे चुकीचं ठेवलंयस, ते चुकीचं ठेवलंयस, किंवा मग या सगळ्या गोष्टी मग ते टेपिंग करतात. असे अनेक उपाय असतात, तोडफोड करावी लागत नाही, खूप सारे उपाय असतात. आणि मग फायनली ते सुद्धा टचमध्ये असतात. त्यांना सुद्धा मला जेवढी काळजी आहे ना माझ्या आयुष्याची तेवढीच त्यांना सुद्धा असते. सो ते फोन करून ताई झालं का ओके, आता तुमचं म्हणजे इवन ते मेंटल हेल्थ बद्दल सुद्धा ते माझ्या बोलत असतात की आता कसं वाटतंय तुम्हाला, काय काय प्रॉब्लेम्स फेस करताय. हे आपण एक हँड होल्डिंग म्हणतो बघा, की तुम्हाला त्यांनी सांगितलं काय करा असं म्हणून ते निघून नाही जात पैसे घेऊन, ते स्वतःहून प्रोएक्टिव्हली तुम्हाला फोन करतात. तुमचे सगळे आयुष्यातले प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईपर्यंत एका भावासारखे तुमच्या बरोबर पाठीशी उभे असतात. सो हा माझा एक्सपिरियन्स आहे सर तुमच्याबद्दलचा. हो, धन्यवाद, थँक्यू. आणि असाच एक्सपिरियन्स माझ्या प्रत्येक क्लायंट बरोबर सुद्धा आहे. कारण कसं आहे की ते लोक मुळात येतात जे आपल्याकडे, ते काही फक्त एका छोट्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करता येत नाही, तर ते त्यांची स्वप्न आपल्याकडे सोपवतात आणि त्या स्वप्नांना कुठेतरी त्यांना असं वाटत असं की ते स्वप्न माझ्याकडून किंवा एखाद्या वास्तुतज्ञाकडून सॉल्व्ह होतील. इतका मोठा विश्वास आपल्यावरती असतो. त्यामुळे कुठेतरी काहीतरी समजा जर अडचणी येत असतील तर आपण सतत त्यांच्या टचमध्ये असतो आणि त्यांना सर्व्हिस ही देतच असतो. आपण म्हणजे मीच नाही, सगळ्याच वास्तूवाल्यांचं खरं म्हणजे काम पण आहे आणि त्या प्रकारेच वास्तू किंवा ज्योतिषवाले काम करत असतात. पण मला असं डेफिनेटली वाटतं की अरे याच्याकडून आपल्याला रिझल्ट नाही मिळाले, मग दुसरा बघा, दुसऱ्याकडून नाही मिळालं तिसरा बघा, असं न करता पेशन्स ठेवून आणि विश्वास ठेवून जर का या शास्त्राकडे आपण बघितलं आणि सातत्य ठेवून, तर मला असं वाटतं रिझल्ट आपल्याला डेफिनेटली येतात आणि प्रूव्हन आहेत. हे शास्त्र काय आत्ता तयार झालेलं नाही, हजारो वर्षापासूनचं हे शास्त्र आहे. त्यामुळे ते नक्कीच काम करतं. फक्त त्यामागे आपली भावना सुद्धा एकदम चांगली असली पाहिजे, विश्वास जो म्हणतो ना आपण तो सुद्धा असला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले प्रयत्न सुद्धा असले पाहिजे.
सर हा जो विश्वास आमचा सगळ्यांचा तुमच्यावरती, हाच विश्वास तुम्ही जगभरात पोचवा अशी दिलके करीबची इच्छा आहे. आणि कायम आमच्या दिलके करीब राहा. आणि जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा चेरी पिकची बॅग नक्की घेऊन जा. हो 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 हो. निशांत दादा आवळे त्यांनी ही बॅग तुम्हाला गिफ्ट म्हणून पाठवली. वा वा वा, धन्यवाद धन्यवाद, खूप छान, मस्त. सतत प्रवास करता सतत आणि तुम्ही सतत बॅगा लागतच करत असतात, असता. त्यामुळे डेफिनेटली याचा खूपच चांगला उपयोग होईल. येस. थँक्यू. सो बघा ना सर, असं म्हणतात ना, ग्रेट माइंड्स थिंक अलाइक. तसं आपलं नेहमी होतं की आपण एखादी गोष्ट सेम विचार करत असतो किंवा एखादी संकल्पना आपल्याला एकत्र सुचते. जसं आज आपल्याला ब्ल्यू घालावं असं वाटलं. ओ अरे माझी ब्ल्यू साडी आहे पण आपण तर हे काही ठरवलं नव्हतं. आणि तुम्हाला ब्ल्यू बॅग मिळालेली आहे. हो, म्हणजे काय होतं, हे सगळे योग आहेत. योग आहे. कुठे ना कुठे हे योग काम करत असतात, पण आपण रोजच्या जीवनामध्ये हे सगळ्या गोष्टी काही बघत नाहीत, परंतु हे नक्कीच कुठेतरी हे शास्त्र काम करत असतं. येस येस. सो दीपाताई, सार्जिरीची साडी आज मी नेसलेली आहे आणि त्याला मॅचिंग शिवरकर सरांनी सुद्धा, ह्याला काय म्हणतात, जोधपुरी. जोधपुरी. अरे वा वा, जोधपुरी घातलेला आहे. सो दीपाताई, थँक्यू सो मच. आणि गप्पा खूप छान झाल्या. गप्पांचा शेवट मला असं वाटतं तोंड गोड करून करूया. वा वा, छान. हा. ओ हो हो. सहज हवन एंटरप्राइज हा अद्वैत बापट यांचा ब्रँड आहे आणि त्यांनी तुम्हाला हा डाएटचा खरवस भेट म्हणून दिलाय. वा वा. याच्यामध्ये ऑर्गॅनिक गुळ आहे. एक तर खरवस आवडतो, त्यात ऑर्गॅनिक Yes. म्हटल्यावर मस्तच, छानच. आता खरवसावर काहीतरी तिखट चमचमीत चहा कॉफी काहीतरी होऊन जाऊन दे का? चालेल की, कारण चालेल आपण की. बसलोय ते चौरंग हॉटेलमध्ये ओ हो हो हो. आणि खूप छान ॲम्बियन्स आहे. तुम्ही आहे, बघताय, आहे. खूप पॉझिटिव्हिटी आहे. येस येस. वास्तुशास्त्र आल्या आल्या मी बघितलं खरं म्हणजे हो इथे. ना, हो ना. म्हटलं खूपच चांगलं हॉटेल आहे, पॉझिटिव्ह आहे, Yes. एनर्जी पॉझिटिव्ह आहे आणि अँबियन्स पण चांगला आणि आहे. नुसतं वास्तू छान नाहीये, पॉझिटिव्हिटी नाहीये, तर त्यांचं जो USP आहे, त्यांचं जेवण अफलातून आहे. वा. आणि अख्ख्या दादर वेस्टमध्ये टिपिकल महाराष्ट्रीयन थाळी म्हणा किंवा मराठमोळे सगळे पदार्थ इथे खूप सुंदर मिळतात. तुम्ही काय खाणार? साबुदाणा साबुदाणा वडा तुम्हाला हो आवडतो? हो हो मागवू? हो, मागवा ना. आणि चहा कॉफी. चहा कॉफी. येस. येस. साबुदाणा वडा. ओके. सो गरमागरम साबुदाणा वडा आलेला आहे. मयुरी ये ना. थँक्यू थँक्यू थँक्यू. वा. वा 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 वा, क्या बात छान. है. वा, वा, थँक्यू वा. मयुरी. प्लीज. वा. चव घेऊन बघा, खूपच भारी आहे. हो हो. चहा पण आणलास? आण. थँक्यू. थँक्यू. यांचा चहा पण मस्त असतो. सर, तुम्ही एन्जॉय करा खाणं. येस. तोवर मी सगळ्यांचा निरोप घेते. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. आणि ऑलवेज बघत राहा दिल के करीब एक वेगळं वळण.